बोला बाळानो, पुढचं 9वी किती आलंय म्हणाल? सोडवलंय का? सगळ्यांचं झालंय नक्की? अजून किती वेळ सोडवतोयस बाळा? हा, अजून किती वेळ दिला म्हणजे सुटे? एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण? हा, तर होय, तसंच ठेवलं असतं तरी चाललं असतं. पूरक कोणाचे माप किती असते? 180. पूरक कोणाचे माप बरोबर 180 अंश. आणि कोटी कोणाचे माप किती आहे? 90. कोणाचे माप बरोबर 90 अंश. हा, पुढं त्यांचं काय दिलंय? कुणाचं? त्या कोणाचं? त्या म्हणजेच कुठलं? 180 वजा केल्यावर काय येईल त्याचं? म्हणजे 180 x भागिले 90 वजा x बरोबर 4. हा, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सांगा. 4x बरोबर 117 वजा 13x. हा, 4x वजा 4x 13x बरोबर 720 117 वजा 720. हा, बोला. 9x बरोबर 703. किती आलं? शून्य लागते. 117 हा, 1100. वजा चिन्ह कसं काय यायला लागलं? कारण अंश काय ह्याच्यात येत नाही ना. हा, बोला पुढे. 113 9 117 वरचं 13 0 0 वर पण द्या. बोला पुढे. वजा 4x अधिक 13x. हा, किती होणार? 9x. हा, 9x बरोबर किती येणार? 1170 वजा 720 450. आले का बरोबर? हा, मग 450 म्हणजेच x बरोबर 450. हा, म्हणजेच किती आलं? म्हणजेच x बरोबर फायनल किती आलं? 50. म्हणजेच त्या कोणाचं माप बरोबर 50 अंश. कळालं का? सुरुवात. मग मला सांगा, एक कोण 50 अंश आला तर दुसरा पूरक कोण त्याचा किती असणार? पूरक कोण? हा, हा, कारण 50 180 मधलं 30 वजा करायचं. आणि एक कोण कोटी कोणामधला एक कोण किती आला? 50. तर दुसरा कोण? 40. झालं होतं का हे गणिताला? पण तेच आता तुम्हाला गुणोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये विचारलंय. पुढचं घ्या. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. काय केलं सर एवढा वेळ मग? हा, झालं का तुमचं? दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असे आहे. दोन्ही संख्यामध्ये 8 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 4:5 होते. दोन्ही संख्यामध्ये 8 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 4:5 होते. 4:5 होते. तर त्या दोन संख्या कोणत्या? चला ट्राय करताय का? झालं का बाळांनो? झालं एक्झाम्पल सॉल्व करून लिहून नाही रे विचार. बाकीच्यांचं काय? हा, सुचते का नाही आज? होय की सोपंच आहे की. डोक्यात येत नको का? सगळं सोपंच आहे की. विचारच करत नाही नंतर गणिताकडे. गणिताच्या भाषेतनं बघतच नाही. फक्त कसं होतंय, वाचायला आलं म्हणजे झालं. चला सांगा, गणित सांगा.
बोला रे पटपट. दोन संख्येचा गुणोत्तर 3:4 आहे. हा 3:4 आहे. हा म्हणजेच एक संख्या 3x, दुसरी संख्या 4x. हा बोला पुढे. दोन्ही संख्यांमध्ये 8 मिळवल्यास त्याचे हा गुणोत्तर ऐका, 7 दोन्ही संख्यामध्ये अधिक 8 मिळवलं. इथं पण अधिक 8 मिळवलं. म्हणजे ही संख्या काय झाली 3x अधिक 8 आणि ही संख्या किती झाली 4x अधिक 8 झाली की. हा पुढे. त्यांचे गुणोत्तर 4:5. हा त्यांचं गुणोत्तर म्हणजेच काय करायचं 3x अधिक 8 भागिले 4x अधिक 8 किती येतंय गुणोत्तर त्यांचं 4x किती 4:5. हा म्हणजे 4/5 झालं. आता यांचं तिरकस गुणाकार करा संपलंय. सांगा मला 3 15x. हा 5 40 बरोबर 4 संग 24x अधिक 8 चौक 32. हा पुढची सांगा बरोबर आहे. लक्ष द्या आणि बोला पटपट जरा. हा पुढं काय करू आता किती झाली तर झाली बाळांनो बेरीज वजाबाकीची. मी नाही सोडवणार. ह्या बाजूचे 15x आहे ते तिकडं वजामध्ये जाणार. इकडे अधिक मध्ये वजा, दुसऱ्या बाजूला वजा. हा बरं पुढे. आणि 32 इकडे अधिक मध्ये ते इकडं वजामध्ये. म्हणजे बाकी फक्त दोघांनाच कळते. बाकीच्या कुणाला कळतच नाही का की इकडे आणलेलं वगैरे कळते का नाही खरं सांगा. सगळ्यांना बोलायला येते का चार्जर असं रिचार्ज करून आला एवढंच बोलायचं. हे कळते का नाही सांगा. नसलं तर थांबूया. डोक्याच्या वरनं जातात. डोक्याच्या वरनं जायला पोरांनो 6वी झाले का बिना 6वी झालाय सांगा बरं. तुम्हाला जे एक सामायिक समीकरण ते चलनातला धडा होताच की अधिक इकडं वजाबाकी इकडे अधिक असलं तर तुझ्या वजलं वजाबाकी होणार. वजाबाकी असलं मग तुम्ही बोलत का नाही. तिसरं गणित आहे का नाही ते. हा आता कार्तिक सांग कॉमन मध्ये सांगू नका. पुढं काय करू सांगतो. हा बोल पुढे. 15x बरोबर 9x. तेच आहे. हा 9x. हा पुढे सांग. हा बोल 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 बोल. हा पुढे काय करू. हा चला बाकी सांगा काय करू पुढे आता. मग इतका कसला विचार करतोस. म्हणजे x बरोबर की त्याला 8/9. हा पुढं पुढची स्टेप सांगा काय करू आता. आता त्याला गुणिले 3 करायचं. हा आता आलेलं किती x बरोबर एवढी किंमत आली आपली 8/9 ची. मग 3x म्हणजेच किती होणार 3 गुणिले 8/9 म्हणजेच किती झालं 3 त्रिक 9 म्हणजे 8/3. हा आणि दुसरे आणि दुसरीला मग गुणून 4 करायचं. हा 4x म्हणजे 4 गुणिले किती येणार 8/9. हा किती आलं हा 32/9. काय काढायला सांगितले आपल्याला. दोन्ही संख्या काय काढायचंय तुम्हाला पाहिजे. दोन संख्या कोणत्या? मग अशा येतात तुमच्या नाहीच अशा काहीतरी चुकले. काहीतरी चुकलेलं आहे. 24 आणि 32 हो यायला पाहिजे. मॅडम ते 3x 4 गुणिले 4 केलं किती येतं रे. 16. हा बोर्डवर किती लिहिलं कुठून आणलं सांगा त्याच्या असं. किती झाले इथंच कळते की 4 चौक 16 x 4 8 32 40 वजा 32 हे बरोबर आहे. इथे किती होणार 16x वजा 15x म्हणजे x बरोबर 8 आलं ना. इथंच लक्षात आलं होतं गणित चुकत चाललंय कारण हे अपूर्णांकात वगैरे व्हॅल्यू येणं आज शक्यच नाही. x बरोबर 8 चुकलं नव्हतं हे काय. 3 गुणिले 8 24 आलं आणि 4x व्हॅल्यू म्हणजे 4x म्हणजे किती 4 गुणिले 8 म्हणजे किती आलं 32 निघाले किती. आलं का लक्षात. 3x अधिक 8 बरोबर 4x होतं. हा. मग त्यांच्यात 1x चा गॅप आहे 8 आले. 8 त्रिक 24 आणि मग 8 चौक 32 झाली. डायरेक्ट कशाला काय सोडवत बसायला लागतं मग काही गरजच पडत नाही. सोडवा. करा पटकन सगळं.
हे झाल्यावर दुसरं पण सांगते की असं कधी वापरायचं ते दुसरं एक शॉर्टकट सांगते तो वापरायचं कधी तेवढा फक्त नोट करा पण हे असं जमायलाच पाहिजे ना असं तर काही फारसं अवघड नव्हतं हे 4 चौक 16 येतं 4 संग किती आहे 4 चौक 24 एक घेतलं चुकणारच की अजून पण कोण मनापासून सोडवत नाही झालंय का चला पुढचं घ्या नेक्स्ट घ्या 24 आणि 32 लिहिलंत ना हा शॉर्टकट कधी वापरायचा बघा म्हणजे एवढं आपण करत बसलो की नाही एवढं न करता काही सेकंदात पण सुटतो म्हणजे ह्याला एवढं करायची गरजच नाही फक्त वापरायचं कधी बघा तिथल्या ज्या संख्या आल्यात का नाही 3 पहिलं किती होतं 3 4 दुसरी किती होती 4 5 बघा बरं ह्या तिन्ही संख्या सलग आल्या का नाही 3 4 आणि लगेच 4 5 दोन्ही मध्ये कितीचा गॅप राहिलाय प्रत्येकात एक एक जर अशा संख्या आल्या असल्या 3 4 4 5 अशा जर सलग आल्या तर काय करायचं ह्या दोन्ही मधला फरक घ्यायचा 4x वजा 3x किती येणार 1x मग 1x म्हणजेच किती आलं आपलं इथं 8 आलं का हा 8 आधी 8 झालं का मग काय करायचं ते आले की नाही त्यानं डायरेक्ट म्हणजे इथलं बघा आता समजा 4x आणि 3x या दोन्हीतला फरक किती आला 4x वजा 3x म्हणजे 1x आला का मग 1x बरोबर 8 घ्यायचं म्हणजे x बरोबर 8 आला का तुमचं आणि डायरेक्ट 8 3 24 आणि सॉरी 8 चौक 32 काहीच करायचं नाही आलं लक्षात पहिल्या असलं तर पहिल्या काढायचं दुसऱ्याला विचारलं असलं तर दुसऱ्याच म्हणजे कुठल्या ह्याला विचारले बघून करायचं संपलं एवढं करत बसायची अजिबात गरज हा काय करायची गरज नाही पण कधी वापरायचं जर सलग आलं तरचा प्रश्न आहे घेऊन ठेवा तिथं शॉर्टकट जर गणितामध्ये गुणोत्तरे सलग संख्यामध्ये आली असतील तर त्यांचा फरक बघणे व x ची किंमत काढणे मग x ची किंमत काढल्यावर तुम्हाला गुणायच कळतेच की मग काही अवघड नाही मग उदाहरणार्थ हे घ्या इथलं घ्या हे 3 4 जसे की 3 4 4 5 असं घ्या तिथे 3 4 खाली 4 5 हे सलग आलेत ना तर आपण फरक घ्यायचा आणि x बरोबर 8 आला त्याच्यामुळे 8 न कुठल्याला गुणायचंय तेवढं फक्त बघायचं संपलं आलं का लक्षात चला पुढचं घ्या मग सांगितलं काय तर म्हणाले होते ना मी कुठलं म्हणाले होते का नाही सांगितलं हे किती 9 का 10 होतं 10 होतं काय हा 11 श्वेता व संजना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे हे 10 होतं काय
आजच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 63 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 63 आहे 63 आहे. तर संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती? तर संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती? तर संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती? चला करा ट्राय बघा. पेजेस सुद्धा काही पलटायची गरज नाही बाळांनो, लागतच नाही. तोंडी सुटलं. हा होय सुटतंयच. दाखवायच नाही अजिबात, एकमेकांना अजिबात दाखवू नका. रिअल दाखवू नकोस पाठीमागे अजिबात, जरा सुद्धा हिंच येऊ द्यायचं नाही. आपलं आपण सॉल्व्ह करायचं. सवय लागून राहत्या. मग काय करायचं, डोकंच तुमचं, बुद्धी काम करायची तुमची. बाकी सगळ्यांना सुटतंय. तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे? सारखं बोला सांगा. गणित सांगा बा. मी एवढा वेळ थांबून कसं नको थांबून सांगू दे काय केलंय ते. हा चला वाचा, एक्झाम्पल वाच. हा संजना यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे. म्हणजे यांचं वय 2x घ्यायचं आणि दुसऱ्याचं 7x घ्यायचं. हा पुढं त्यांच्या वयांची बेरीज मग आता किती सोपं आहे सांगा. 2x अधिक 7x केल्यावर किती आहे? 63. म्हणजेच 9x बरोबर 63. म्हणजेच x बरोबर किती आला? 63 भागिले 9 म्हणजे x बरोबर 7 आला. हा पुढं काय? 2:7. हा कुणाचं वय काढायचं आहे? संजनाचं. संजना कोण आहे हे जाते? हा हे संजना आहे का? आणि हे श्वेता आहे. मग संजनाचं किती आहे? 49. संजना बरोबर 7x म्हणजेच किती आलं? 7 गुणिले 7 म्हणजे 49. हा त्यांनी विचारलं 4 वर्षामागील वय. हा कुणाचं? संजनाचं का श्वेताचं? संजनाचं. म्हणजे 49 वजा 4 बरोबर 45. का सुटलेलं नाही तुम्हा दोघांना? हा काय प्रॉब्लेम होता? सगळ्यांच्या लक्षात येतंय का? आपल्याला कळत नाहीये. नीट लिहा रे बाळांनो अजून पण. आज पहिल्यांदाच सुरू आहे बरोबर आहे, तरी पण मग काही जणांना किती फास्ट ग्रास्प होतंय, लक्षात येतात पटकन. सगळ्यांची अशी यावी. ओके चला नेक्स्ट घ्या. नुसतं कुठ ठेवलं. चला नेक्स्ट घ्या. 12 बोलणार का? तुम्ही पटपट सोडवली तर वडील व मुलगा. सोपीच आहे बाळा हे. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. 5:3 आहे.
12 वन 5 3 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. 24 वर्ष आहे. तर वडिलांचे 5 वर्षानंतरचे तर वडिलांचे 5 वर्षानंतरचे वय किती? हा, नंतरचे वय किती? सुटलं का? सेकंदात सांग. आलं? येणारच दाखवायच नाही अजिबात नाही. जास्त नका करू दे. तोंडी सुद्धा झालं. बाकीच्यांनी आवरा पटकन झालं. तिघांचं किती जणांचं झालं? दोघांचं झाले. गणिताला अशीच पुराणबुद्धी पटपट चालवायला लागतात. त्या विषय होतोय मराठीचं काही तुम्ही पाठांतर नाही केल्यावर मी काय करू शकता का? वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी कोणी मी करायचं म्हणी करायला पाहिजे. अलंकारिक शब्द, संख्या समूहाबद्दल एक शब्द. बाकीचं काही ग्रामर वगैरे माझं मी शिकवते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण पाठांतर तर रोज थोडं करायचं. बघ रे त्याचं बरोबर आलंय का? व्हायला पाहिजे. झालं का? बघ बरोबर आलंय का? झालं. तिघांना तर सुटलं. आवर अजून कार्तिक सुपर फास्ट यायला पाहिजे. करेक्ट आलं. उत्तर आलं बरोबर. खरं अजून जरा स्पीड पकड म्हणजे येतंय लक्षात. आलंय बरोबर. ठेव झाकून. अजिबात दाखवायचं नाही. जास्त त्याला ट्राय करू दे. काय चुकलं हे जास्त त्याला कळू दे. अशा पद्धतीने विराज साहेबांची आहे कारण त्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचलेला नाही. प्रज्वल आपलं काय म्हणून बघून नाही कोणाचं उत्तरायचं. चला पहिलं कोणाचं दिलंय सांगा. कोण आहे? वडिलांनी कोण आहे? गुणोत्तर सांगा फक्त. आता एक दोघांसाठी फक्त पोरण मला सोडून द्यायला लागतंय. बाकी सगळे सुपर मध्ये सोडवते. हा, वडील आणि मुलगा ह्यांचं सांगा पटकन. जरा पुढे बोला रे. 5 3 पुढे बोला. 5x 3x बोला बरोबर जरा. त्यांच्या वयातील फरक 24. हा, म्हणजे 5x वजा 3x बरोबर 24. हे ना विराजनं बेरीज केली आहे फरक म्हटल्यावर. ती त्याला 2x बरोबर 24 म्हणजे x बरोबर 12. हा, आणि काय काढायचं आहे? वडिलांची 5 वर्षानंतरची वय. हा, मग वडिलांचं वय किती आहे? 5x म्हणजे 5 गुणिले 12. हा, 5x म्हणजे 5 गुणिले 12. 12 म्हणजे 60 प्लस 5 वर्षानंतर म्हणजे 65. कुणाचं आलेलं नाही त्यांनी कृपया लिहून घ्या. समजावून घ्या. किती सांगायचं? सगळ्यांना बाकीच्यांना कळते की नाही सांगा. आपण सुद्धा इतर मुलांसारखं सोडवावं असं आपल्यालाही वाटावं. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सुटतील गणित. काय करणार? ब्रेक घेणार? चालते. चला दिवे जरा मराठीचं पण पाठांतर करायचं बाळानुगत.
पण इथं सोबत. परत एकदा शाळा सुरू झाली की मग तुमचं दुर्लक्ष व्हायला नको ना. तुम्ही काय करताय, तुम्हाला पाठांतर करा म्हटलं की गप्पा मारत बसताय. आज इथं लांब लांब बसूनच अभ्यास करायला सांगते. अजिबात एकमेकांच्या जवळ जरा सुद्धा जायचं नाही, नाही आज लई छडी मारणार आहे. लांब लांब बसायचं, अजिबात जवळ जवळ बसून डिस्कशन करायचं नाही. गणित बुद्धिमत्तेसोबत बाकीच्या पण विषयांचं व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे ते पण करायचं. पाठांतर थोडा वेळ तर तुमचं व्हायला पाहिजे. घरी करताय का? घरी करताय पाठांतर? घरी गेल दप्तर टाकलं का खेळायला, आहे की नाही? ते उद्या येतानाच बघायचं कुठं आहे दप्तर. हा काय नको, इथंच बसायचं, इथंच लांब लांब बसूनच करायचं. होय, लांब लांब बसूनच करायचं, अजिबात जवळ जायचं नाही. सांगितलं जवळ गेला की गप्पा शिवाय काही तुम्ही हे नाही. तुमचं पाठ करायला सांगितलं की गप्पा मारायच्या.